नमस्कार मंडळी. मग काल तुम्ही बघितलंच की आपण कशा प्रकारे राजस्थानमध्ये किशनगड या ठिकाणी पोचलो. आता सकाळ सकाळी उठून आपण फिरायला जाणारे डम्पिंग यार्डमध्ये. या हॉटेलमध्ये आपण राहिलो होतो. हे हॉटेल खूपच छान होतं आणि आता सकाळचे 9-9:30 झालेले आणि आपण चाललेलो आहे किशनगड फिरायला. या किशनगडमध्ये सगळीकडं मार्बलच्याच कंपन्या, सगळीकडं मार्बलच मार्बल आहे. तर एका ठिकाणी थांबून एकदा चहा पिऊन घेऊया. गाडीमध्ये पण थोडासा इश्यू वाटत होता, टायरमध्ये काहीतरी इश्यू झाला होता, पण त्यासाठी आम्हाला बघायचं होतं कोणीतरी. पण इथे आम्हाला जे चहाच्या टपरीवर काका होते त्यांनीच हेल्प केली. काय प्रॉब्लेम आहे तर सॉल्व्ह करून दिलं. त्यांच्याकडे सगळं साहित्य होतं. तर मग आपण निघूया. पण एक प्रॉब्लेम आहे, किशनगडमध्ये डम्पिंग यार्ड फिरायला काही असंच नाही जाता येत. आपल्याला लागतात तिकीट घ्यायला आधी. तर तिकीट घ्यायला आपण निघूया. इथंच 1-1.5 किलोमीटरवर होतं. तिथं आपल्याला आधार कार्ड, गाडीचे नंबर कुठून आलेत आणि किती मेंबर आहेत हे सांगावं लागतं. एकदम फ्रीमध्ये ह्यांनी आपल्याला तिकीट देऊन टाकलेलं आहे. काही लोकांचे आधार कार्ड पण बघत होते, आमचे आधार कार्ड वगैरे काही बघितले नाही आहे. जर हीच गोष्ट सेम पुण्यामध्ये असती ना तर 100% इथे चार्जेस लागले असते, पण ह्यांनी काहीच पैसे वगैरे लावले नाही आहे. खूप लांबून लांबून इथं लोक आलेली होती. एकदम स्वच्छ अशी ठिकाण वाटत होतं. एवढं मार्बल होतं पण खूप स्वच्छता होती सगळीकडं. आम्हाला तर खूप मजा आली. मनाली वगैरे नाहीये, हे राजस्थानचं डम्पिंग यार्ड आहे. आणि तिकडे दाखवा डम्पिंग यार्ड. एक मार्बल जे असतात त्याची कटिंग किंवा भुसा पडलेला असतो होता. मार्बलची जी डस्ट असती त्याच्यापासून हा डम्पिंग यार्ड बनवलेला आहे. हा किशनगड येथे आहे राजस्थानमध्ये. जिकडे बघू तिकडे सगळीकडे पांढरा पांढरा मार्बल. एवढं सुंदर वाटत होता ना. लांब लांबून हा लोक बघायला आले होते. पण खरं तर डम्पिंग यार्ड म्हणजे मार्बलचा कचरा, आणि कचरा बघायला लोक लांब लांबून येतात. पण हा कचरा एवढा सुंदर दिसतो की नाही. आणि त्याच्यामध्ये ते निळं पाणी, हा म्हणजे मार्बल आणि पाण्याचं रिॲक्शन झाल्यामुळे तो निळा झालाय. पण एवढं सुंदर दिसतं ना, जसं काही मनाली फिरायला आलोय असं आम्हाला फील होत होतं. इथं हेलिकॉप्टर वगैरे उतरायला पण जागा होती आणि खूप म्हणजे खूप सुंदर होतं. शाळेच्या मुलांच्या ट्रिप्स आलेल्या होत्या. इथं घोडे होते, घोड्यांसंग त्यांचे पहिलवान पण होते, 2 काळे कुत्रे. पण खूप आम्हाला मजा आली. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आम्ही चष्मे घेऊन आलतो ते. नाहीतर बापरे, डोळे तर गेले होते. डोळे उघडत सुद्धा नव्हते याच्यामध्ये. चष्मे लावले होते त्यामुळं आम्हाला सगळं व्यवस्थित दिसत होतं. नाहीतर असे डोळ्यामध्ये टोचत होता तो पांढरा कलर. पण खूप असं सुंदर असं होतं हे ठिकाण. हा डम्पिंग यार्ड आहे किशनगड सिटीमध्ये. इथे येण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा गाडी नंबर, फॅमिली मेंबर्स किती आणि तुमचं नाव एवढंच लागेल. तो टोकन मिळतो कुठं, फ्री मध्ये भेटतो. डम्पिंग यार्ड असोसिएशन मध्ये जाऊन तुम्हाला ते सगळी इन्फॉर्मेशन द्यावी लागते. मार्बल असोसिएशन मध्ये जाऊन तुम्हाला ती इन्फॉर्मेशन द्यावी लागते. तुम्हाला तुमचा गाडी नंबर द्यायला लागतो, फॅमिली मेंबरचं एकाचं नाव आणि किती आहेत ते सांगावं लागतं. इथेच त्याचं ऑफिस 1 किलोमीटरवर. येताना चौकशी करा, ते तुम्हाला तिकीट देतील. ते तिकीट आल्यावर इथला तो हा घेतो आणि आपली सिक्युरिटी गार्ड आणि आपल्याला आतमध्ये सोडतो. नाही तर याला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं तरी चालेल, कारण खूप छान आहे. आणि यामुळे असं आहे कारण इथं पूर्ण मार्बलचे कारखाने आहेत. ही पूर्ण मार्बलची सिटी आहे. डस्ट आणून ते टाकतात मार्बलची. बस आता आमचं इथं सगळं फोटोशूट वगैरे चालू आहे. इथं खूप छान आहे. आणि हे पाणी नाहीये, हा हे केमिकल आहे. आधी सांग, पण येऊन पिऊ नका. ते मार्बलच्या ह्याच्यामुळं झालंय तसं. पाणीच येते म्हणजे जरा सड आला एखाद्या पार्किंग. पेंग्विन तिकडे थांबलेले आहेत. सावली धरून घेता एवढा झाला असता एवढी पावडर बघून. भैया काय
मम्मी तू पण लाव जरा फाउंडेशनच्या कामाला येईल. नाही राहू दे. बेस्ट पावडर आहे. पाऊंड कंपनीला ते टप देऊ शकतो पावडर. नाही पाऊंड कंपनीला टप देऊ पावडर आहे. झाली चला दुसरीकडे. हा बघा बर्फ राजस्थानचा बर्फ बघा, राजस्थानचा बर्फ. हे बघा, हे AI नाहीये, हे AI नाही, हे बघा ओरिजिनल आहे. बघा ओरिजिनल, हे बघा हाताला लागलोय आणि पण जास्त थंड एकदम थंड बर्फ. थंड आहे. हे बघा AI नाहीये, हे बघा बर्फ. हे बघा, हे बघा बर्फ. बघा हे बघा बर्फ. इकडे बघा, इकडे हे बघा बर्फ. हे बघा त्या लोक वेडिंग शूट साठी वगैरे पण आलेली आहेत. आणि आता मला इथं मोराचा आवाज आलेला आहे, पण मला मोर दिसत नाहीये. पप्पा म्हणते तिकडे जंगल आहे, तिकडं मोर वगैरे आहेत. असं मला इथं मोराचा वगैरे आवाज आला, पण पप्पा म्हणतायत की इथं मोर तर थोडी जंगल मध्ये इथं नाहीये. मोर एक नाही. फिरवण्यासाठी घोडे आहेत, अशा गाड्या आहेत. एवढं सुंदर आहे का घोड्यानी गाड्यानी फिरायचे. आजीबाई तुम्ही कोणत्या गावच्या? मी महाराष्ट्र पुणे. अरे तुम्ही गावचं जाऊ शकतो. आम्ही आता सगळ्यांना व्हिडिओ कॉल केलते. सगळ्यांना म्हणतो आम्ही मनाली मध्ये आलोय. सगळे तिकडे आश्चर्यचकित झाले, भाई तुम्ही मनालीला गेले. पण आता आमचं झालंय फिरून वगैरे आणि आम्ही चाललोय पुढं. आता थोडस खाऊ पिऊ आणि निघू जयपूरला जाण्यासाठी. जयपूर इथून 100 किलोमीटर दूर आहे आणि पुढचं मी तुम्हाला तशी दाखवलंच. चला तर मग बघूया काय काय होतंय. आणि तुम्ही जर इकडे येताय तर इकडे नक्की विजिट करा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. इथं मोर दिसला असता ना अजूनच भारी झालं असतं. तर मित्रांनो इथं मस्त एकदम सस्ती म्हणाली जोरात आहे. मस्त निळ पाणी. पाण्यात पोहायचा विचार करू नका, पाणी एकदम डेंजर आहे. इथलं अंगावर रिएक्शन होतील तुमच्या. आता मी तर पण घालू नका. मी तर पडता पडता राहिलीये, पण माझ्या मोठ्या भावांनी खूप त्याचा मजा घेतलेला आहे. पांढऱ्या मार्बलचा चांगला मेंटेनन्स आहे इकडं, स्वच्छता चांगली आहे. फक्त आहे ना काही नालायकांनी इकडे चुकून गेलेले ते विमान खाऊन. ते ती गोष्ट करू नका. इथे तुम्हाला खायला प्यायला बी आहे. इथे खाण्यापिण्याची पण व्यवस्था आहे. तर मस्त शॉप्स वगैरे आहेत. खाण्यापिण्याचं काही प्रॉब्लेम नाही. वडापाव पण आहे. वडापाव पण येतं. बापरे सारतात तिकडे बघ, लूट मार बघ. 60 रुपयाला वडापाव ही नुसता. हे बघ इथं आपल्याकडे 10 आणि 20 रुपयाचे वडेपाव, इथं 60-70 रुपयाला आहे. फुल लूटमार आहे. मी पहिल्यांदा 60 रुपये चालला असेल तो. नाही 60 रुपये एवढं काय आहे ना ह्याच्यात. ते बर्गर ठेवले 50 रुपयाला आणि वडेपाव ठेवले 60 रुपये. मस्त बघ. ते बोललो ना त्याला कोणाला माझा आला असेल त्याचा ऍडिट बोलू आपण. त्याच्या वरती लिहू प्रो नीड फिल्टर. ती भेटायची लक्षात ठेवा गोष्टी. काय मॅटर आहे कसं आहे. मार्बलची खडी. गाडीत बसलोय आम्ही. आता गाडीत बसल्यावर जाणवतं की बाहेर खूप जास्त ऊन आहे, खूप त्यामुळे येत आहे सनस्क्रीन भरभर के लगाना. मग आपण आता किशनगड सोडून जयपूरच्या दिशेने निघालेलो आहे. आणि जसं जयपूरचा व्हिडिओ येईन तसं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं. त्यामुळे मला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचे काही अनुभव असतील तर ते माझ्या संग शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय.